मध्ये आपले स्वागत आहे। वळूया आजच्या बातमीपत्राकडे। जेव्हा कवी आपले भावना अनुभव व्यक्त करत कवितेचे लेखन करतो आणि मग त्या कवितेला किंवा गाण्याला वाद्यांची साथ देऊन संगीत तयार होते, त्या संगीताचा आपल्या मानसिक आरोग्यावरती परिणाम होत असतो। विशेषतः मन अस्थिर असताना गाणी संगीत ऐकल्याने वेगळीच ऊर्जा मिळते। अनेक कवींनी शब्दांचा उत्तम मेळ घालत सुंदर अशा कविता लिहिल्या आहेत आणि या कवितांमुळेच माणसाच्या जगण्याला बळ येते, असं वक्तव्य चित्रपट गीतकार कवी डॉक्टर विनायक पवार यांनी केले। जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेले येथे दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील विद्यार्थ्यांचा कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा वार्षिक गुणगौरव समारंभ व स्नेहसंमेलनाचे आयोजन केले गेले होते। यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून चित्रपट गीतकार कवी प्राध्यापक डॉक्टर विनायक पवार आणि सिनेनाट्य अभिनेत्री धनश्री दळवी यांची विशेष उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत कार्यक्रमाला सुरुवात झाली। उपस्थित मान्यवरांपैकी डॉक्टर पवार यांनी त्यांच्या कविता सादर करीत मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। त्याचबरोबर उपस्थित अभिनेत्री धनश्री दळवी यांनी देखील त्यांचे अनुभव आठवणी सांगत विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी प्रोत्साहित केले। यावेळेस उपस्थित माजी विद्यार्थ्यांकडून विजेत्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मराठी विभागातील प्राध्यापक आंतरराष्ट्रीय स्तरावर लावणी कलावंत प्राध्यापक महेश थोरात यांनी लाईव्ह लावणी सादर केली व या लावणीच्या ठेक्यावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विनायक पवार आणि धनश्री दळवी हे पण लावणीत सहभागी झाले आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश लकडे यांनी केले। यावेळेस जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, उपाध्यक्ष शांताराम भोईर, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष बालू फुलारे, उपजिल्हा प्रमुख सुदाम पाटील, उपविभागीय अधिकारी कल्याण विश्वास गुजर, न्यूज 18 लोकमतचे वरिष्ठ निर्माता शंकर कांबळे तसेच महाविद्यालयाच्या संचालिका स्मिता घोडविंदे, संचालक प्रशांत घोडविंदे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोहने, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक महेश थोरात, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि आजी माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये हे बातमीपत्र येथेच संपत आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। पाहत राहा ठाणे जीवनदीप वार्ता।